आज तुम्ही दिव्यात बघाल तर दिव्यात पाण्याला प्रेशर नाहीये। आज सोसायट्यांना मोटर लावून पाणी खेचावं लागतंय। खाली संप नसल्यामुळे या टाक्या रिकामीच आहेत आणि तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तर मला असं वाटतं की याच 2 टाक्या अशा असतील की ज्या बिना पाण्याच्या आहेत। दिव्याला पाणी नाही हे दिवेकरांच्या 5वीला पुंजलेलंच आहे। 221 कोटी रुपये खर्च करून दिव्यातील पाण्याचे रिमॉडेलिंग साठी देण्यात आले होते आणि याचं उद्घाटन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। परंतु आपण पाहाल की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 221 कोटी रुपयांचं उद्घाटन करून सुद्धा आजही लोकांना पाणी नाहीये। आजही दिव्यातील लोकांना टँकरने विकत पाणी घ्यावं लागतंय। आज तुम्ही दिव्यात बघाल तर दिव्यात पाण्याला प्रेशर नाहीये। आज सोसायट्यांना मोटर लावून पाणी खेचावं लागतंय। हे दिव्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे। आज प्रत्येक 2-4 वर्षांनी 2 MLT वाढवलं, 5 MLT वाढवलं, 10 MLT वाढवलं, हे फक्त दिवेकरांना गाजर दिलं जाते। मग एवढे MLT जर ते पाणी वाढवतात मग हे पाणी जातं कुठे याची चौकशी झाली पाहिजे। आज बेतोडे येथे पाण्याच्या 2 टाक्या आहेत। जवळजवळ 3 MLT पाणी त्याच्यात राहू शकते एवढे त्या पाण्याच्या टाक्या आहेत। गेले 10-12 वर्ष होऊन गेले ह्या पाण्याच्या टाक्या बांधून तशाच रिकाम्या आहेत। अनेक वर्ष आपण बघत असाल की बेतोड्याला जे 2 जलकुंभ ज्या पाण्याच्या टाक्या बनवलेल्या आहेत, या पाण्याच्या टाक्या जेव्हापासून बनल्या तेव्हापासून मला वाटतं 1 ते 2 वेळा फक्त त्यात पाणी चढवून सोडलं असेल। बाकी वेळ तिथे खाली संप नसल्यामुळे या टाक्या रिकामीच आहेत आणि तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तर मला असं वाटतं की याच 2 टाक्या अशा असतील की ज्या बिना पाण्याच्या आहेत। म्हणजे दिव्यामध्ये मी ज्या दिवशी सागरमध्ये एक लेख आला होता की पाण्याच्या टाक्या अमुक खर्च करून कोट्यावधी रुपये खर्च करून या उपयोगाच्या नाही आहेत म्हणून, तेव्हाच मी ते संपादक होते त्यांना उत्तर दिले की हे फक्त दिव्यातच आपल्याला बघायला मिळेल की ज्यासाठी पाण्याच्या टाक्या बांधल्या जातात की जिथे पाणी साचून लोकांना पाणी दिलं जाईल या रिकामी आहेत आणि जे गटर आणि नाले ज्यातून सांडपाणी हा वाहून गेला पाहिजे तर त्याचा उपयोग हा सांडपाणी फक्त साचून ठेवण्यासाठी झालेला आहे। म्हणजे असं 2 विरुद्ध आपण बाजू बघू शकतो की जिथे पिण्याचं पाणी लोकांना दिलं पाहिजे टाक्या त्या रिकामी आहेत आणि जिथे सांडपाणी वाहून नेऊन ते गटर रिकामी झाले पाहिजे ते भरलेले आहेत। आणि मी आपल्याला लोकप्रतिनिधी होते जे मागचे, नाव नाही मी त्यांचं घेत, पण त्यांना जेव्हा मी विचारलं की तुम्ही गटर जेव्हा बांधताय तर अशा पद्धतीने का बांधता, तर त्यांचं म्हणणं असं आहे की जे उघडी आणि वाहती गटारं दिसायची त्याच्याबदले आम्ही गटारं बनवून निदान आता हे बंदिस्त अशी गटारं दिसतात, म्हणजे वरवर दिसायला का होईना पण चांगलं दिसतंय। म्हणजे आत घाण तशीच फक्त वर गटर बनवून त्याच्यावरती स्लॅब टाकून देतात आणि बाकीचे इतर सत्ताधारी बोलतात की आम्ही विकास केला, अमुक एवढा निधी आणला तेवढा निधी आणला। तर माझं म्हणणं एवढंच आहे की जोपर्यंत दिव्यामध्ये फिरणारे टँकर्स जे आहेत हे दिसत नाहीत, की टँकर बंद झालेले जेव्हा असतील तेव्हा मला असं वाटतं की दिव्याला 100% पाणी पुरवठा दिव्याला एकदम व्यवस्थित होतोय असं मानायला काही हरकत नाही। त्यामुळे तुम्ही जर दिव्याच्या रस्त्याने फिरत असाल तिथे तुम्हाला कुठेही जर टँकर दिसला याचा अर्थ दिव्याची परिस्थिती बिकट आहे आणि दिव्यात लोकांना पाणी मिळत नाहीये।